गाईज बघा, शेतीची कामं असे असतात. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहे भात लावायला. पण बघा माझं डोकं कसं आहे, खूप पाऊस आलेला, त्यामध्ये मी कापून टाकलं. व्हिडिओ काय बनवलं नाही, कारण नेटवर्क नव्हतं आणि चार्ज पण नव्हतं. 3-4 दिवस लाईटच नव्हती म्हणून. तर आज आलो आहे भात लावायला. हे बघा इथे आहे, वरती लावायचं बाकी आहे, याच्यामध्ये चिखल पाडायचं बाकी आहे आणि इकडनं चिखल चालू आहे पाडायला. तर हे बघा त्याच्यामध्ये चिखल पाडतो, तोपर्यंत आपण याच्यामध्ये हे पाणी खूप आहे म्हणून आपण इथे पाणी याच्यामधून काढू. पण मासे आहेत म्हणून आपण हे ओढणी याच्यामध्ये काहीतरी करू, नंतर मासे नाही खाली जातील, इथे चढकतील याच्यामध्ये. हे बघा इथे बंद केलं आपण, ओढणी ही केली म्हणून याच्यामध्ये मासे इकडनं खाली जाऊ नाही शकत, याच्यामध्येच राहतील म्हणून हे बांधलं आहे. पण आता आपण जाऊ पेट्रोल आणायला. डोंगरीला ठेवलेलं आहे आणून, ते घ्यायला जाऊ आपण. तोपर्यंत हा पाणी पूर्ण संपून जाईल, मग मासे आपण पकडू. याच्यामध्ये असतील की नाही माहिती नाही, पण खेकडे आहेत लहान लहान, ते मी बघितलेले आहेत. आपण डोंगरीला वगैरे पेट्रोल वगैरे घेऊन आलो आहे आणि तिकडे बांधलं आहे. आणि तुम्हाला एक खेकडी दाखवता, लहानशी. ही बघा लहान लहान खेकडे आमच्या शेतामध्ये आहेत. हे बघा ती परत गेली, पकडू त्याला. याच्यामध्ये मासे पण आहेत का, पाणी पूर्ण संपलं आहे. याच्यामध्ये थोडं आता राहिलं आहे. हे बघा लहानशी किती सुंदर दिसते. अजून असे खूप आहेत, पण पकडून जमा करू, नंतर सोडू, कारण लहान आहेत आणि मासे मोठे असतील तर आपण पकडून खाऊ. ते सोडू आहे, लहान खूप आहे म्हणून. याच्यावर बिलकट सोडलं आणि आता हा बघा आमचं लहान सगळं. आता भूक लागली, आपण डब्बा खाऊ. काय आहे, आईने आणलं आहे, याच्यामध्ये आहे बघा काय काय आहे ते. भाकर, अंडी आणि उडदाची डाळ. ही उडदाची डाळ ना पावसाळ्यामध्ये खूपच खात आहेत. भात लावायला आलं की उडदाची डाळ आणि कांदा आणि आंबा असतो, मस्त लागतोय पावसाळ्यामध्ये. तर लवकर खाऊ. आणि याच्यामध्ये चिखल हे करायचं आहे म्हणून ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल नव्हतं, आपण पेट्रोल घेऊन आलो आहे डोंगरीला. तिथे आणून ठेवलेलं होतं म्हणून ते घेऊन आलो आहे आपण. हे बघा आई इथे लावते, एवढासा चिखल पाडलेला आहे. आणि याच्यामध्ये पाणी नाही जास्त म्हणून त्यामध्ये पाणी आणून शिपावं लागतं बालदीने. आणि आम्ही दोघंच आहो, आई आणि मी. पप्पा होते ते गेले, आज सकाळी नेऊन ठेवलं आहे संजयला, ड्युटीला गेले ते पण. आणि सुशांत पण शाळेमध्ये, म्हणून आम्ही आई आणि मी आम्ही दोघेच. किती अजून बाकी आहे ते आई लावते. याच्याने बाजूचं जे सुक्का आहे ना ते हे करून देतोय. आणि याच्यामध्ये अजून हे करायचं आहे म्हणून आज पूर्ण दिवस याच्यामध्ये लावायला जाईल. आणि बाजूला खणायचं पण खूप आहे म्हणून आणि ऊन पण पडतंय. बघा तिकडनं मागे पाणी किती आहे, पण या शेतामध्ये नाही येत म्हणून तिकडनं हे करावं लागतं बालदीने. एवढं
गाईज बघा, शेतीची कामं असे असतात. अजून खूप बाकी आहे. ऊन पण वरून पडतंय आणि पूर्ण जेवढा मी पाणी देतो ना तेवढं पूर्ण सुकून जात आहे. म्हणून लवकरात लवकर आपण पूर्ण हे लावून काढू. तर गाईज आपण तिकडे भात वगैरे पूर्ण लावलं आहे, पण ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल संपलं आहे म्हणून आपण आलो आहे पेट्रोल आणायला. आपण कत्र जाण्याचे नरोलीला आम्ही आलेलो होतो पेट्रोल करायला. बघा डायरेक्ट गाडी घेऊन, कारण म्हणजे असं बॉटल वगैरे त्याच्यामध्ये देत नाही म्हणून आपण गाडी घेऊन गेलेलो आणि गाडीची टाकी पूर्ण फुल केली. म्हणून याच्यामध्ये नंतर आपण काढू पेट्रोल. आणि हा बघा, आम्हाला घरी जाताना एक लोकेशन भेटलं आहे चांगलंसं. बघा पाणी येतं आहे आणि आम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये, बघा रस्ता इकडनं आहे, डायरेक्ट पाण्यामध्ये गाडी घेऊन आलेलो आहे आतमध्ये. बघा कसं दिसतंय आणि मध्ये एकच झाड आणि भोवतून पाणी आणि तिकडनं येतं आहे. किती सुंदर दिसतंय ना बघा. आणि इकडे केकडे पण आम्हाला भेटले, तुम्हाला दाखवतो. एक पकडलेला आहे याने. हा बघा, हा बघा, हा बघा केकडा. चिमुकला भेटला नाही. हा बघा, खूप असतील याच्यामध्ये, कारण पूर्ण दगडीच आहे तिकडे. बघा तो गेला. एक सोडलाय आणि इकडे दुसरा केकडा आहे याच्यामध्ये आत गेला. इथे मला पकडून पण हा लहान आहे. हा बघा, बघा गाडी इथे धुतो विलास. आपण इकडे जाऊ. तर हा बघा इकडनं पूर्ण भरलाय. आपण उन्हाळ्यामध्ये आलेलो, इथे बसून भाकर सुद्धा खालेली इथे आतमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये. आणि आता बघा किती पाणी, पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि हा बघा इकडनं मध्ये एकच झाड किती सुंदर दिसतंय. इकडे जाऊ, आपल्याला केकडा एक नाही तर एक तर भेटेलच. बघू भेटतं की नाही ते. बघा एवढं खूप जास्त पाणी आहे. इकडे गाडी धुतो आमची. सोबत फिरतो ना म्हणून गाडी धुतो माझी आता. तर गाईज आपण आलो शेतावरती आणि पेट्रोल बघा इथे ठेवलाय गाडीमध्ये काढून आणि आई लावते. एवढं राहिलं आहे आणि खाली पण आहे. म्हणून आता आपण डोंगरीला जाऊ. बैल बांधलेला आहे, बाहेरच आहे, म्हणून आपण घरामध्ये बांधून येऊ. एक हा इथे आहे काकींचा आणि एक डोंगरीला आहे, ते आपण बांधायला जाऊ. आता डोंगरीला आपण आलो आहे आणि बघा मागे बैल यांना आपण बांधू. पण हा बघा हा सोबतच फिरतोय, याला घ्यायला गेलेला होता, घेऊन नंतर आलोय. काय ते कोण आनंद आहे. गाईज आपण फायनली घरी आलो आणि आंघोळी वगैरे पूर्ण तयारी केली आपण
फ्रेश झालो थोडं. आणि आज बघा खिचडी वगैरे हे बघा मलाच बनवावं लागतं, कारण आज आई आणि सुशांत तिथेच राहणार, म्हणजे काकीची घरी तिथेच, आणि मी आणि आजी घरी आहे फक्त, म्हणून आम्हाला दोघाला आज जेवण बनवून खावं लागेल. म्हणून आता जेवण बनवतोय आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. आणि ब्लॉग कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, उद्या भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.